Hello everyone. Today we are going to learn subject Marathi. In that we are going to learn lesson number 39. Name of the lesson is माझे घर. आज आपण शिकणार आहोत विषय मराठी, धडा क्रमांक 39 आणि धड्याचं नाव आहे माझे घर. माझे घर म्हणजे मेरा घर, माय हाउस. तो यहाँ पे घर कौन बता रहा है? एक लड़का है जो क्या बता रहा है? अपना घर बता रहा है. तर एक मुलगा आपल्याला त्याचं घर दाखवतोय. घराच्या बाजूला काय आहे? घराच्या बाजूला झाड आहेत. अजून फुलांची झाड सुद्धा आहेत. कुंपण लावलेला आहे घराच्या बाजूला. झाडांच्या इथे तुम्हाला कुंपण दिसेल. घराला सुंदरसं छत आहे, खिडक्या आहेत, दरवाजा आहे आणि घराला खांब आहेत. घराच्या समोर एक सुंदरशी तुळस आहे. घराच्या इथे एक छानसा ओटा बनवलेला आहे. जायला इथे एक मार्ग आहे, रस्ता आहे. नारळाचं झाड आहे हे. आणि सुंदरसं चित्र कशाबद्दल आहे? घराबद्दल. माझे घर. चित्र बघ. आता तुम्हाला हे चित्र बघायचंय. आपको ये पिक्चर अच्छे से देखना है. चित्रातील घरांसंबंधी शब्द लिहा. आपको घर से रिलेटेड वर्ड्स लिखने हैं. जैसे कि यहाँ पे क्या दिया है? खिड़की. और क्या है? दरवाजा. काय आहे? दरवाजा. दरवाजा म्हणजे डोर. अजून काय आहे? छत आहे. अजून एक खांब आहे. अजून काय दिसत आहे आपल्याला? खूप सारी झाडे आहेत. फुलांची झाड, फळांची झाडं आहेत. नंतर तुम्हाला इथे तुळस दिसत आहे का? हो. तर इथे काय आहे? एक तुळस आहे. आपल्याला काय दिसत आहेत? मार्ग. मार्ग म्हणजे रस्ता. अजून काय दिसत आहे? ओटा दिसतंय का आपल्याला? आपल्याला ओटा दिसत आहे. अजून कोण दाखवते आपल्याला घर? हे एक मुलगा दाखवतोय. आणि घराच्या बाजूला काय आहे? कुंपण. आणि आता पुढे काय आहे? तुझ्या घरासंबंधीचे शब्द लिही. अब आपको यहाँ पे आपके घर से रिलेटेड वर्ड्स लिखने हैं. अब आपको आपके घर से रिलेटेड वर्ड्स लिखने हैं. जैसे कि इमारत. इमारत म्हणजे बिल्डिंग. आणि मजले म्हणजे फ्लोर. किती मजलेची बिल्डिंग आहे. नंतर तिथे फाटक आहे का? हो. तर एक गेट आहे. आपल्या इथे बिल्डिंगच्या इथे फाटक आहे. नंतर बिल्डिंगला काय आहे? लिफ्ट आहे. काय आहे? लिफ्ट आहे. आणि तसेच पायऱ्या सुद्धा आहेत. वरती जाण्यासाठी पायऱ्याही आहे. आणि तिथे खूप सारे खोली म्हणजे खूप रूम्स आहेत. बाथरूम, बेडरूम, लिव्हिंग रूम. अजून तिथे काय आहे? वरती एक गच्ची आहे म्हणजे टॅरेस आहे. बिल्डिंगच्या इथे पण खूप सारे झाड आहेत म्हणजे ट्रीज. अजून घराला काय आहे? खूप सारे भिंत आहे. भिंती म्हणजे वॉल्स. अजून स्वयंपाकघर. घराला कोणतं घर आहे? स्वयंपाकघर. स्वयंपाकघर म्हणजे किचन. तर तसेच तुम्ही तुमचे घरा संबंधित शब्द लिहिणार इथे. लेसन नंबर 39 माझे घर. पेज नंबर 65. प्रश्न पहिला. अंग्रेजीत अर्थ लिहा. राईट द मीनिंग्स इन इंग्लिश. नंबर 1 छत. छत म्हणजे रूफ. नंबर 2 मुलगा. मुलगा म्हणजे बॉय.
नंबर 3 मार्ग, मार्ग म्हणजे वे. नंबर 4 झाड, झाड म्हणजे ट्री. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2, मराठीत अर्थ लिहा. आता तुम्हाला काय करायचं इथे मराठीत लिहायचं आहे. अंग्रेजीत तुम्हाला शब्द विचारणार आहेत आणि तुम्हाला कशात लिहायचं आहे मराठीत. राईट द मीनिंग इन मराठी. नंबर 1 इज विंडो, विंडो म्हणजे खिडकी. ग्रीनरी, ग्रीनरी म्हणजे हिरवळ. पोल, पोल म्हणजे खांब. डोर, डोर म्हणजे दरवाजा. प्रश्न क्रमांक 3, घरासंबंधीचे 2 चित्र काढा. ड्रॉ एनी 2 पिक्चर्स रिलेटेड टू हाऊस. दरवाजा, दरवाजा म्हणजे डोर. छत, रूफ. थँक यू.